वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी नर्सरीच्या मुलांसाठी इंग्लिशची वर्कशीट पाहणार आहोत। नर्सरीचा जो सिलेबस असतो त्यामध्ये इंग्लिश हा सब्जेक्टमध्ये कोणता सिलेबस येतो किंवा नर्सरीच्या मुलांना कोणता सिलेबस आपण शिकवला पाहिजे किंवा कुठल्या इंग्लिशच्या ज्या स्टेप आहेत त्या मुलांना आल्या पाहिजे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन द कॅपिटल लेटर। ए पासून झेडपर्यंत मुलांना फर्स्ट कॅपिटल लेटर आयडेंटिफिकेशन यायला पाहिजे। ABCDEFGHI JKLMNOPQRSTUVWXYZ या टाईपमध्ये सगळ्या मुलांना फर्स्ट आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे। तर ते आपण मुलांना फर्स्ट शिकवलं पाहिजे। त्यानंतर आहे ट्रेसिंग। मुलांना आता जेव्हा मुलांना आयडेंटिफिकेशन झाले त्याच्यानंतर मुलांना लिहायला शिकवायचं आहे। तर मुलांना फर्स्ट आपण स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन वगैरे ते स्ट्रोक शिकवल्याच्यानंतर मुलांना अशा डॉटेड लाईनमध्ये आपण जे आपले लेटर आहेत त्याची सुरुवात करायला देणार आहोत। फर्स्ट कॅपिटल लेटरमध्ये ट्रेसिंग द्यायची आहे डॉटेड लाईनमध्ये। फर्स्ट आपल्याला डॉटेड लाईन दिल्याच्यानंतर मुलांना यावरती गिरवायला सांगायचं आहे। तर मुले ते इझिली गिरून त्यानंतर मुलांच्या हाताला वळण लागतं आणि मुले त्या शेपमध्ये लिहायला शिकतात। फर्स्ट आहे थोडं लिहायला मुलांना यायला लागल्याच्यानंतर आपण मुलांना लेटर आयडेंटिफिकेशन झाले त्याच्यानंतर आपण मुलांना असं मॅच करण्यासाठी देखील देऊ शकतो। इथे मी पुढचा आपला पॉईंट आहे मॅच करायचा आहे लेटरला। तर आपण इथे जे सेम लेटर आहे त्यांना मॅच करायचं सांगायचं आहे। KKPQ या टाईपमध्ये आपण मुलांना असं देऊ शकतो करण्यासाठी। तर मुलांना लेटर आयडेंटिफिकेशन होणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण हे चेक करण्यासाठी मुलांसाठी ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे इथे। नेक्स्ट आहे डॉटेड, डॉट टू डॉट जोडायचं आहे। फर्स्ट मी जे 3 डॉट काढलेले आहे म्हणजे आपल्या इथे ए काढायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या डॉटपासून ह्या डॉटपर्यंत असं जोडायचं आहे, त्यामुळे मुलांना लिहिण्यासाठी मदत होणार आहे। आणि इथे ए लिहायचं आहे। अशा प्रकारे BCD कुठल्याही प्रकारचं लेटर आपण लिहायला मुलांना देऊ शकतो। पुढे आहे मॅच करायचं आहे। मॅच द ऑब्जेक्ट मॅच करायला सांगायचे आहे। हे वर्कशीटमध्ये येतं, ॲक्टिव्हिटीमध्ये आपण मुलांच्याकडून घेऊ शकतो। फर्स्ट आहे ट्री, T फॉर ट्री, K फॉर काइट, S फॉर सन, U फॉर अम्ब्रेला। यामध्ये तुम्ही कुठलेही ऑब्जेक्ट कुठलेही लेटर मुलांना प्रॅक्टिससाठी देऊ शकता, मुलांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकता। पुढे आहे ऑड, यामधून ऑड काढायचं आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे। यामध्ये कुठल्या लेटर ऑड आहे ते मुलांना शोधायचं आहे आणि द्यायचं आहे। मुलांना ही आपण घरी देखील ॲक्टिव्हिटी करायला देऊ शकतो किंवा मुलांना आपण जेव्हा नर्सरीमध्ये टाकतो शाळेत तेव्हाही मुलांना अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी देतात। तर मुलांना हा नर्सरीचा सिलेबस, इंग्लिश सब्जेक्टचा नर्सरीचा हा सिलेबस आहे, तर ही स्टेपमध्ये मुलांना शिकवलं पाहिजे किंवा हे मुलांना आलं पाहिजे। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन तुम्ही मुलांना शिकवू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।